दर्यापूर पंचायत समितीत ग्रामीण गृह अभियंत्यावर धारधार शस्त्रानं हल्ल्याचा प्रयत्न। दर्यापूर पंचायत समिती कार्यालयात सोमवारी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या दरम्यान ग्रामीण गृह अभियंता स्वयब शेख याच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर तालुक्यातील नांदेड येथील गब्बर नावाच्या व्यक्तीचे घरकुल योजनेअंतर्गत सुमारे 5,000 रुपये प्रलंबित होते। संबंधित रक्कम मिळवण्यासाठी वारंवार पंचायत समितीमध्ये चक्रा मारून सुद्धा काम होत नसल्यानं तो संतप्त झाला होता आणि याच रागातून त्याने पंचायत समिती कार्यालयात येऊन ग्रामीण गृह अभियंता स्वयब शेख यांच्याशी वाद घालत धारदार शस्त्र दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं। या घटनेमुळे घरकुल विभागात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रसंग सावधान राखल्यानं मोठी दुर्घटना टळली। सुदैवानं या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलिसांच्या आगमनापूर्वीच संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याचं समजतं। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरू केलाय। शासकीय कार्यालयात धारधार शस्त्र घेऊन प्रवेश करून अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात तसेच शहर आणि तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलंय। शासकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची आता मागणी होतीये। क्या धमकी दी आपको? उसका 5,000 का चेक रह गया, उसके लिए जियोटेक निकाला था। अब जियोटेक टेक्निकल के लिए उसका डिलीट हो गया। अब मैंने कंसीडर किया कि उसका वेरीफाई हो गया जियोटेक, पेमेंट प्रोसेस करके मतलब जियोटेक वेरीफाई होने के बाद ऑटोमेटिक उसका ऑर्डर शीट बन के पेमेंट हो जाता, लेकिन इसका जियोटेक ही डिलीट हो गया था। तो उसने मेरे आंख पे सीधे सीधे चाकू लेके आया। कहाँ का था वो आदमी? नांदेड़। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।